ती एकदम गावढळ आहे. तुमच्या घरच्यांना काही कळतं की नाही? जाऊबाईंची लायकी तरी आहे का कार्यकारिणीत सामील व्हायची? कधी घराच्या स्वयंपाकघरातून बाहेर तरी आल्या आहेत का त्या? साधं कुणाकडे काय बोलावं आणि कसं वागावं हे सुद्धा कळत नाही त्यांना. आणि म्हणे त्यांना शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील करणार. अनु रागारागाने बोलत होती. तू शांत राहतेस का थोडा वेळ? पप्पांनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल. आणि तसंही आपल्या घरातील सर्व निर्णय पप्पाच घेतात. त्यामुळे आपण काही न बोललेलंच बरं. आरव तिला समजावत होता. अहो, पण त्यांना जर घरातील व्यक्ती पाहिजे असेल तर मी आहेच की. त्यांनी या पदासाठी माझा विचार करायला पाहिजे. मी जाऊबाईंपेक्षा जास्त शिकलेली आहे. चार चौघात कसं वागावं हे मला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं. आणि मी असताना पप्पांनी जाऊबाईंचा विचार का करायचा? अनु अजूनच रागातच होती. वहिनीचे नाव कार्यकारिणीसाठी सुचवलं याचा राग नाही तर आला तुला. तुझं का नाही सुचवलं याचा राग आलाय तुला. हे बघ, वहिनी तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि त्यांचा या घरातील मानही मोठा आहे. शिवाय जर त्यांना कार्यकारिणीत सामील करायचा विचार पप्पांनी केला आहे तर काहीतरी विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल, आरव म्हणाला. पण मला असं वाटतं की वहिनी ही जबाबदारी सांभाळू शकणार नाहीत. त्यांना कशातही काहीच कळत नाही. त्यांना हे सर्व झेपणार नाही. सतत किचनमध्ये राबणाऱ्या जाऊबाईंना यातलं काय कळणार? अनु आरवला समजावत म्हणाली. कार्यकारिणीत कोणालाही स्थान मिळो. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या शिक्षण संस्थेने प्रगती करायला हवी. परवा कार्यकारिणीची बैठक आहे. आपण सुद्धा त्यांच्याबरोबर सोबत जाणार आहोत, आरव म्हणाला. आणि तेवढ्यापुरताच अनु गप्प बसली. पण मनातून ती हे मानायला तयारच नव्हती की तिची गावढळ जाऊ त्यांच्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील होणार आहे. तिच्या मते हा तिचा अपमान होता. तिने ठरवलं होतं की काहीही करून हे पद तीच मिळवणार. अनु 2 वर्षापूर्वीच पाटलांची सून बनवून या घरात आली होती. अनु चांगली उच्चशिक्षित श्रीमंत घरातून आलेली आणि येताना सोबत भरपूर वैभव घेऊन आली होती. त्याशिवाय दिसायला अत्यंत सुंदर आणि सर्वांमुळे ती कमालीची गर्विष्ठ बनली होती. स्वतःपुढे तिला इतर सर्व कमीच वाटायचे. कल्पना तिची मोठी जाऊ. दिसायला रेखीव, घरकामात निपुण आणि स्वभावाने नम्र कल्पनाचे आईवडील ती लहान असतानाच गेले होते. त्यामुळेच कल्पनाचा सांभाळ तिच्या मामांनी केला होता. बाबासाहेब यांनी तिला एका लग्न समारंभात पाहिले आणि आपला मुलगा यश याच्यासाठी तिला मागणी घातली. कल्पनाच्या मामांना तर खूपच आनंद झाला, कारण बाबासाहेब हे गावातील एक मोठे प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांची स्वतःची शिक्षण संस्था होती आणि ती संस्था खूप प्रगती करत होती. आजूबाजूच्या गावात त्यांच्या शब्दाला मान होता आणि त्यांनी स्वतःहून कल्पनाला मागणी घातली. ही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. कल्पनाच्या मामांनी लगेच होकार दिला. कल्पना आणि यश हे घरातील मोठ्यांच्या मनाविरुद्ध कधीच नव्हते. त्यांच्यासाठी घरातील मोठ्यांचा निर्णय सर्वतोपरी होता. कल्पना आणि यशचे लग्न झाले आणि कल्पना त्या घरात छान रमली. बाबासाहेब स्वभावाने कडक असले तरी ते मनाने मात्र खूप चांगले होते. त्यांच्या पत्नी आनंदीबाई या चांगल्या कारभारीण होत्या. बाबासाहेब त्यांच्या राजकारणात आणि समाजकारणात व्यस्त असायचे. त्यांचे घराकडे फारसे लक्ष नसायचे. पण आनंदीबाईंनी घराचा डोलारा खूप छान चालवला होता. आनंदीबाई सुद्धा स्वभावाने करारी होत्या, पण मनाने हळव्या होत्या. कल्पना घरी सून बनून आल्यावर त्यांनी सुरुवातीला तिला घराची शिस्त शिकवताना थोडी कठोरता दाखवली, पण आईच्या मायेने त्यांनी तिला समजून देखील घेतले होते आणि कल्पना बघता बघता सर्व कामांमध्ये निपुण झाली. कोणतेही काम ती चुटकीसरशी पूर्ण करायची. तिच्या लाघवी स्वभावामुळे हळूहळू संपूर्ण कुटुंबाला तिचा लळा लागला. तिला कोणतेही काम करण्यात कमीपणा वाटत नव्हता. तिचे राहणीमान सुद्धा खूप साधारण होते आणि गरजा देखील मर्यादित होत्या. घरामध्ये सर्व कामांसाठी नोकर होते, पण कल्पना मात्र स्वतःचे काम स्वतःच करायची आणि घरात सर्वांच्या आवडीनिवडी जपायची. घरातल्या सर्वांच्या आवडीनिवडीचे पदार्थ करून त्यांना खाऊ घालायला तिला फार आवडायचे. अणूचे मात्र सर्व काही उलटच होतं. ती लग्न करून आल्यावर घरात जास्त काम करत नसायची.
आपण श्रीमंत घरची लेक म्हणून आपल्याला काम करण्याची काही गरज नाही असं तिला वाटायचं. तिला वाटायचं कल्पना गरीब घरची आहे म्हणून ती जास्त काम करते. अनु लहान असून सुद्धा कल्पनाला राबवून घ्यायची. कल्पना मात्र अणूला लहान बहिणीप्रमाणे वागवायची. तिच्या आवडीनिवडी जपायची. मात्र अणूला वाटायचे की आपण प्रत्येक बाबतीत कल्पनापेक्षा उजवे आहोत. त्यामुळे या घरातील प्रत्येक मान तिलाच मिळावा. आणि आता तर तिला आयतेच कारण मिळाले होते. बाबासाहेब यांनी कल्पनाला शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील करायचे ठरवले. अणूला मात्र हा तिचा अपमान वाटला. तिला वाटले की मी इतकी हुशार, उच्च शिक्षित असताना हा मान तिच्या साधारण दिसणाऱ्या जावेला मिळणं म्हणजे तिच्यावर अन्याय केल्यासारखं आहे. अणूने या बाबतीत बाबासाहेबांशी बोलायचे ठरवले. बाबासाहेब नुकतेच बाहेरून आले होते आणि हॉलमध्ये बसून होते. अणू हॉलमध्ये गेली आणि त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. पप्पा, तुमच्याशी मला थोडं बोलायचं आहे. बोला सुनबाई, बाबासाहेब म्हणाले. मी ऐकले की तुम्ही जाऊबाईंना आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील करून घेणार आहात. अणू म्हणाली. हो, बरोबर ऐकले तुम्ही, बाबासाहेबांनी त्यावर उत्तर दिले. पण त्यांनाच का? अणू म्हणाली. आम्हाला त्या योग्य वाटतात म्हणून आम्ही त्यांची निवड केली आहे. अणूच्या बोलण्याचा रोख लक्षात घेत बाबासाहेब म्हणाले. त्या कशाने योग्य आहेत? त्यांना साधं कुणाशी धड बोलता पण येत नाही. चार चौघात कसं वावरायचं हे देखील कळत नाही. त्यांनी आजवर स्वयंपाकघराच्या बाहेर देखील पाय ठेवलेला नसेल. त्या फक्त मानाने मोठ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांना मोठे पद देत आहात. त्यासाठी त्या योग्य नाहीत. अणू एका दमात बोलून गेली. त्यांची योग्यता काय आहे आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका, बाबासाहेब आवाज चढवत म्हणाले. त्यांना तुम्ही कार्यकारिणीत सामील करून घ्याल तर तुमचं चार चौघात हसू होईल, अणू म्हणत होती. त्यावर बाबासाहेब चिडून म्हणाले. खूप बोलतात सुनबाई. मोठ्या सुनबाई, तुम्ही बोललेलं सर्व काही निमूटपणे ऐकून घेतात म्हणजे त्या काही मूर्ख आहेत? त्यांना काही कळत नाही असं नाही. त्या तुमच्याशी चांगलं बोलतात कारण त्या मनाने फार चांगल्या आहेत. स्वयंपाकघरात राबायची त्यांना काही गरज नाही, पण केवळ घरातल्यांना स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालायचे म्हणून त्या स्वयंपाकघरात राहतात. त्या सर्वांचं मायेने करतात, बाबासाहेब म्हणाले. त्या घरातील काम सर्व छान करतात म्हणून त्यांना बाहेरची जबाबदारी नाही देऊ शकत. मी शिकलेली आहे, चार चौघात कसं बोलायचं हे कळतं. त्यामुळे सर्वात आधी या पदासाठी तुम्ही माझा विचार करायला हवा. जाऊबाई घरातील जबाबदारी सांभाळतील आणि आपल्या शिक्षण संस्थेत आम्ही लक्ष देऊ, अणू म्हणाली. सुनबाई, कल्पना कमी बोलतात याचा अर्थ त्यांना बोलता येत नाही असा होत नाही. तुम्ही या घरात यायच्या आधी आम्ही मोठमोठे निर्णय घेताना कल्पनाचा सल्ला घेतो आणि त्यांनी आम्हाला दिलेला सल्ला कधीही चुकीचा ठरला नाही. आणि राहिली गोष्ट त्यांच्या शिक्षणाची तर तुम्हाला काय वाटतं त्या किती शिकल्या असाव्यात, बाबासाहेब म्हणाले. त्यांच्याकडे बघून कळतं की त्या फार फार तर 10वी किंवा 12वी शिकल्या असतील, अणू कल्पनाकडे पाहत म्हणाली. इथे तर तुम्ही चुकलात. माणसाच्या राहणीमानावरून तुम्ही त्यांच्या शिक्षणाचा अंदाज लावला. कल्पना समाजशास्त्र विषयात PhD आहेत आणि त्यांनी त्यांचे लग्न झाल्यानंतर घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांची PhD पूर्ण केली. पण त्या त्यांच्या शिक्षणाचा तोरा नाही मिरवत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्त्व त्या मानतात. त्यांना त्यांच्या शिक्षणाचा अहंकार नाही, तर शिक्षणामुळे त्यांच्यात नम्रपणा आलाय आणि त्या कुठलेही काम करण्यात कमीपणा मानत नाही. हा त्यांचा चांगुलपणा आहे आणि त्यामुळेच त्या या पदासाठी योग्य आहेत, बाबासाहेब म्हणाले. कल्पना PhD आहे हे ऐकून अणूला तर धक्काच बसला. साधी सरळ दिसणारी, मोजके बोलणारी, स्वयंपाकघरात राबणारी तिची जाऊ एवढी शिकलेली आहे हे तिला माहितीच नव्हतं. कारण तिच्या मते शिकलेली माणसं असली साधारण कामे करत नाही. पण आज तिचा तो समज दूर झाला. उच्च शिक्षित आणि नम्र असणाऱ्या तिच्या जावेबद्दल आज तिला अभिमान वाटला. ती तशीच कल्पनाकडे वळाली आणि हात जोडून म्हणाली. कल्पनाताई, मला माफ करा. मी आजवर बऱ्याचदा टोचून बोलले तुम्हाला. मला माझ्या श्रीमंत असण्यावर, रूपावर आणि शिक्षणावर गर्व होता. पण जर मला माणसेच कळणार नसतील तर काय उपयोग अशा शिक्षणाचा? तुम्ही आजवर मला समजून घेतलं, हा तुमचा मोठेपणा आहे आणि मी तुम्हाला कमी लेखणं हा माझा बालिशपणा आहे. मला माफ करा. अगं, माफी का मागतेस तू? मला माझ्या लहान बहिणीप्रमाणे आहेस तू. मला कधीच तुझा राग आला नाही.
आणि जर तुला आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील व्हायचे असेल तर माझी काहीच हरकत नाही, कल्पना अणूला म्हणाली. नाही, मला नाही वाटत की मी यासाठी योग्य आहे. मला अजून खूप काही शिकायचे बाकी आहे. ही जबाबदारी मी नाही स्वीकारू शकत, अणू म्हणाली. इतक्यात बाबासाहेब दोघांकडे बघत म्हणाले, आपल्या संस्थेचा कारभार तुम्हा मुलांना सांभाळायचा आहे, पण त्यासाठी आधी तुम्हाला ती जबाबदारी सांभाळायला पूर्णपणे तयार व्हायला हवं. अगदी योग्य बोलत आहात तुम्ही. पण चला, आज या निमित्ताने आमच्या दोन्ही सूनबाई समजदार झाल्या बरं का, आनंदीबाई हसतच म्हणाल्या. चल मग, मालकीनबाई, या निमित्ताने आज जेवणात काहीतरी गोड करा, बाबासाहेब म्हणाले. हो, नक्कीच. आनंदीबाईंचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच दोन्ही जावा एकमेकीच्या हातात हात घालून स्वयंपाकाची तयारी करायला स्वयंपाकघरात गेल्यासुद्धा. बाबासाहेब आणि आनंदीबाई मात्र दोघींकडे कौतुकाने पाहत होते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.